नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अवैध मद्य वाहतुकीवर पोलिसांचा प्रहार. 5 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त. ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत 5,26,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंगळी लिंबळा मार्गावरील असलेल्या या कारवाईत देशी दारू, बियर आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली असून चालक मात्र पोलिसांना चकवा देत फरार झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता पिंगळी लिंबळा सार्वजनिक रस्त्यावर संशयित MH14HG 4073 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारची तपासणी करण्यात आली. पोलिसांची चाऊल लागताच चालकाने कार रस्त्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. कारच्या तपासणीत 24,000 रुपये किमतीच्या भिंगरी संत्रा देशी दारूच्या 600 बाटल्या, 2,625 रुपये किमतीच्या किंगफिशर स्ट्रॉंग प्रीमियर बियरच्या 15 बाटल्या आणि 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,26,925 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हे रजिस्टर नंबर 119/2026 अन्वये महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम 65 अंतर्गत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई राम विनायक सोळंके यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सदर गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रणेर हे करत आहेत. अवैध मद्य वाहतुकी विरोधात पोलिसांनी अशीच कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं.